नमस्कार. हो, हे केमिकल विरहित कुंकू मी अगदी 10 मिनिटात घरी बनवलेलं आहे. तेच मी तुमच्याशी आज शेअर करणार आहे. त्यासाठी इथे मी 1 वाटी हळद घेतलेली आहे, साधारण 50 ग्रॅम. एका लिंबाचा रस लागणार आहे, तो गाळून घेतला आहे. एक चुन्याची ट्यूब आणि रोज वॉटर लागणार आहे, गुलाबजल. सुरुवातीला एका वाटीमध्ये आपण जी चुन्याची ट्यूब घेतलेली आहे त्यातील सर्व चुना आपल्याला त्या वाटीमध्ये काढून घ्यायचा आहे. या वाटीमध्ये काढलेल्या चुन्यामध्ये 4 ते 5 टेबलस्पून पाणी टाकून घ्यायचं आहे आणि या चुन्याची निवळ आपल्याला बनवून घ्यायची आहे. म्हणजेच हा चुना आपल्याला सर्व डायल्यूट करून घ्यायचा आहे. आता ही जी चुन्याची निवळ तयार झालेली आहे ती आपल्याला काय करायची आहे, साईडला ठेवून घ्यायची आहे आणि एखादी मोठाली प्लेट, पसरट प्लेट घेऊन त्यामध्ये सर्व हळद आपल्याला काढून घ्यायची आहे. आता या हळदीमध्ये सुरुवातीला 1-1, 2-2 चमचे चुन्याची निवळ टाकून घ्यायची आहे. सुरुवातीला एकदम लिक्विड टाकायचं नाहीये, 1-1, 2-2 चमचे करूनच यामध्ये टाकून घ्यायचं आहे. आता चुन्याची निवळ टाकल्यानंतर मी इथे लिंबाचा रस टाकणार आहे. 2 चमचे लिंबाचा रस, 2 चमचे आपल्याला चुन्याची निवळ, असं हळूहळू करून आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचं आहे. आता ह्यामध्ये हे जी लिक्विड आहे हे हळूहळू टाकायचं सुरुवातीला आणि चांगल्यापैकी चोळून घ्यायचं आहे. आता ह्यामध्ये मी गुलाबजल आपण जे घेतलेलं आहे तेही थोडं थोडं करून टाकून घ्यायचं आहे. गुलाबजल टाकल्यामुळे काय होतं की हे जे कुंकू आहे ह्या कुंकाला छानपैकी सुवास येतो. आता हे गुलाबजल थोडंसं 1-1, 2-2 चमचे तेही टाकून मध्ये मध्ये घ्यायचं आहे आणि ह्या कुंकवाला सुवास त्याच्यामुळे खूप सुंदर असा येतो. हळदीपासून जे कुंकू बनतं ना हे अधिक मांगल्यदायक असतं. तर असं कुंकू तुम्ही घरी नक्की बनवा आणि तुमच्या पूजेमध्ये त्याचा वापर करा. आता श्रावण महिना लागलेला आहे. आता आपले सणसूद चालू होणार आहेत. ह्या सणासुदीला वर्षभरासाठी लागणारं जे कुंकू असतं हे तुम्ही असं घरीच बनवून ठेवू शकता. आता बघा ह्यामध्ये चुन्याची निवळ पुन्हा एकदा मी टाकलेली आहे आणि तुम्ही हळूहळू बघू शकता ह्या जो हळद आपण घेतलेली आहे त्याचा रंग हा कुंकवामध्ये रूपांतरित होत चाललेला आहे. छानपैकी कुंकवाचा रंग त्याला चढत चाललेला आहे. हे चांगलं चोळून ही हळदीला हे लिक्विड घ्यायचं आहे म्हणजे तुमचा जो कुंकवाचा रंग आहे छानपैकी त्याच्यामध्ये उतरतो. आता बघा ह्याचा रंग कसा चेंज झालेला आहे, अजून गडद रंग त्याला येणार आहे. असं कुंकू तुम्ही नक्की घरी बनवा आणि तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्या सबस्क्राईब केल्यामुळे मला छान मोटिवेशन मिळतं. तर आता बघू शकताय तुम्ही छानपैकी रंग ह्याला हळदीला कुंकवाचा रंग आलेला आहे. आता आपल्याला हे जे कुंकू आहे हे आपल्याला काय करायचं आहे, एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सर्व एकदा काढून घ्यायचं आहे आणि फक्त पल्स मोडवरती 1-2दा आपल्याला हे फिरवायचं आहे म्हणजे जेणेकरून हे सर्व जे साहित्य आहे छानपैकी मिक्स होतं. बघू शकता आपलं कुंकू आता रेडी झालेलं आहे. आता मी एका भांड्यामध्ये हे काढून घेतलेलं आहे. फक्त 1-2 रात्रीसाठी आपल्याला हे कुंकू पसरवून एका प्लेटमध्ये ठेवून द्यायचं आहे म्हणजे त्याच्यातील ओलसरपणा पंख्याखाली ठेवून द्यायचं आहे म्हणजे त्याच्यातील ओलसरपणा सर्व सुकून जातो आणि कुंकू आपलं छान टिकतं. आता तुम्हाला मी दाखवते, मार्केटमधून आणलेलं हे एक कुंकू होतं ते मी तुम्हाला दाखवते. बघा हातावरती मी हे कुंकू आता काढून घेणार आहे आणि त्यामध्ये थोडंसं लिक्विड मी टाकलं तर त्याचा रंग जो आहे हा अक्षरशः माझ्या हाताला चिकटलेला होता. आता हे जे कुंकू आहे हे केमिकलवाला आहे. असलं कुंकू तुम्ही अजिबात वापरू नका. घरगुती पद्धतीने आज मी तुम्हाला दाखवलं तसं कुंकू बनवा आणि तुमच्या पूजेमध्ये वापरा. ह्याने तुम्हाला छान वाइब्स येतील. आपले व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.